बेड्या टाकून पोलीस ज्या दोघांना कोर्टात घेऊन जात आहेत ते दोघेही खून प्रकरणातले आरोपी आहेत. 30 लाख रुपयांसाठी या दोघांनी एका सेवानिवृत्त परिचारिकेचा सिने स्टाईल पद्धतीने खून केलाय. विशेष म्हणजे दोघेही सरकारी कर्मचारी आहेत. जळगावात घडलेल्या या खून प्रकरणाचा घटनाक्रम जाणून घेतल्यानंतर तुम्हाला दृश्यम चित्रपटाची आठवण येईल. पाहुयात लोकमतचा हा स्पेशल रिपोर्ट. जिजाबराव अभिमन्यू पाटील आणि विजय रंगराव निकम अशी संशयित आरोपींची नावं आहेत. 30 लाख रुपयांसाठी स्नेहलता अनंत चुंबळे नावाच्या एका 60 वर्षीय सेवानिवृत्त परिचारिकेचा खून केल्यामुळे पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्यात. स्नेहलता चुंबळे जळगाव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात परिचारिका होत्या. आरोग्य विभागात लिपिक असलेल्या जिजाबराव याच्याशी त्यांची ओळख होती. एप्रिल 2023 मध्ये निवृत्त झाल्यानंतर स्नेहलता मुलाकडे नाशिकला राहत होत्या. 17 ऑगस्ट रोजी त्या सरकारी कर्मचारी पतसंस्थेच्या बैठकीसाठी जळगावात आल्या होत्या. नाशिकला फ्लॅट घ्यायचा असल्याने त्यांनी याच काळात बँकेतून 30 लाख रुपये काढले. नंतर 20 ऑगस्टला त्या नाशिकला परत येणार होत्या, पण त्या घरी परतल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद केली. पोलिसांनी बँकेचे सीसीटीव्ही फुटेज तपासलं तेव्हा पैसे काढताना जिजाबराव त्यांच्या सोबत दिसला. नंतर पोलिसांनी कॉल डिटेल्स काढले. त्यामध्ये जिजाबराव आणि त्याचा मित्र विजय निकम एकमेकांच्या संपर्कात असल्याचं स्पष्ट झालं. तेव्हा पोलिसांचा दोघांवर संशय बळावला. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला तेव्हा त्यांनी खुनाची कबुली दिली. जळगाव तालुका पोलीस स्टेशन येथे दिनांक 23/8/2024 रोजी एक मिसिंग दाखल झाली होती. त्यामध्ये स्नेहलता अनंत चुंबळे वय 60 वर्ष या मिसिंग असल्याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यानंतर तपास करण्यात आला. ते कुठे कुठे गेल्या होत्या CCTV फुटेज तपासण्यात आलं आणि त्या अनुषंगाने आपल्या चौकशीमध्ये तसेच त्यांच्या घरच्यांच्या तक्रारीवरून असं निष्पन्न झालं की स्नेहलता अनंत चुंबळे यांना अमळनेर येथील जिजाबराव पाटील आणि विजय निकम यांनी 30 लाख रुपयामध्ये तुम्हाला कमी किमतीमध्ये नगदी फ्लॅट मिळवून देतो असं सांगून त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना नेलं आणि त्यांचा खून केलेला आहे असं निष्पन्न झालं. आणि त्यानंतर सदर आरोपितांकडे चौकशी केली असता त्यांनी देखील त्याची कबुली दिलेली आहे. याच्यावरून 312/24 भारतीय न्याय संहिता 103(1), 61(2), 238 आणि 35 या कलमान्वये गुन्हा दाखल केलेला आहे. त्या जिजाबराव पाटील आणि विजय निकम या दोन्ही आरोपितांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास हा पोलीस निरीक्षक महेश शर्मा करत आहेत आणि दोघी आरोपितांना आज कोर्टामध्ये हजर केला असता दिनांक 11 सप्टेंबरपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे. जिजाबराव आणि विजय यांनी महिलेचा खून केल्यानंतर मृतदेह तापी नदीत फेकून दिल्याचं सांगितलंय. 20 ऑगस्टला ही घटना घडल्याचं प्रथमदर्शनी दिसून येतंय, पण पोलिसांना अजूनपर्यंत मृतदेह मिळालेला नाहीये. त्यामुळे या प्रकरणाचं गूढ कायम आहे. तांत्रिक दृष्ट्या तपास करून पोलिसांनी दोघांना अटक तर केली, पण आता महिलेचा मृतदेह शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलीस हे तांत्रिक पुराव्यांच्या आधारावर आरोपींपर्यंत पोहोचलेले आहेत. आता तपासाला सुरुवात झालेली आहे. याच्यात अजून बरेचसे पुरावे गोळा करण्याची प्रोसेस सुरू आहे. तपास सध्या प्राथमिक स्टेजमध्ये असल्यामुळे जास्त सांगणं उचित होणार नाही. सर, दोन्ही आरोपी सरकारी कर्मचारी असल्याचं देखील सांगितलं जातं. हो, त्यांचे बॅकग्राऊंड सरकारी कर्मचारी असल्याचं दिसतंय. प्रथमतः पोलिसांनी दोघांकडून 30 लाख रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे. कोर्टाने त्यांना 11 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आता पोलीस मृतदेह कसा शोधतील, पुढे अजून काय काय घडतं हे पाहणं महत्वाचं असेल. प्रशांत बधाने, लोकमत.com, जळगाव.